या सगळ्याविषयी बोलण्याकरता अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेत। मिटकरीजी नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया या मुद्द्यावर? आता असं म्हटलं जात आहे बारामती विमानतळावर नियमांचं उल्लंघन झालं होतं का? 100% डीजीसीएचा अहवाल अद्यापही प्राप्त नाही। काल त्यांनी चौकशा सुरू केलेल्या आहेत, पण ज्या विमानात दादांनी प्रवास केला ते सोडून त्यांनी इतर विमानांचं ऑडिट केल्याचं सुद्धा गंभीर बाब लक्षात येते आहे। दुसरं असं आहे की बीएसआर कंपनीच्या संदर्भात जे काही मुद्दे आम्ही उपस्थित केले त्याचा पण अहवाल अद्याप येणं बाकी आहे। आणि आज तुमच्या चॅनलवर समजतंय की अशा प्रकारे तिथं चुका झाल्यात त्या एअरपोर्टवर। तुमची जी बातमी आहे म्हणून आम्हाला स्पष्ट शंका आहे की ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक झाला पाहिजे, तो अद्याप झाला नाही। कारण आता 15 दिवस झालेले आहेत, त्याची इन्क्वायरी लागली पाहिजे, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। अजित दादाचा तो दुर्दैवी अपघात झालेला आहे त्याची सत्यता जनतेसमोर आली पाहिजे की घातपात आहे की अपघात आहे। आणि आम्हाला विश्वास आहे की दादांचा अपघातच केला गेलेला आहे। अगदी कधी आता अशा पद्धतीने समोर येते। अगदी अमोलजी, दोन मुद्दे आहेत। खरं तर धावपट्टी ही 1700 मीटर असणं गरजेचं, इथे 1700 मीटर आहे पण धावपट्टी प्रत्यक्षात 2500 मीटर असावी असा नियम सांगतो, ते मात्र बारामती विमानतळावर दिसत नाही। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इतके नियम जर धाब्यावर बसवण्यात आलेले होते तर मग परवानगी कुणी दिली, का दिली? या सगळ्यामागे काही रॅकेट आहे का, कोणी मास्टर माइंड आहे का? अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत जे अद्यापही अनुत्तरित आहेत। महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आता अनुत्तरित राहत आहेत। काल परवा आमदार रोहित पवार यांनी सुद्धा तो मुद्दा उपस्थित केला होता त्या धावपट्टीच्या संदर्भामधला। आणि तो वास्तव आहे की ती एअर स्ट्रीप जर तिथे लँडिंगसाठी सुरक्षित नव्हती तर कुणाच्या सांगण्यावरून तिथून टेक ऑफ घेण्यात आला मुंबईवरून? काय दादा विमानात बसण्याच्या पूर्वी सर्व चौकशी करायची आणि एकदम पीए ओएसडी यांनी ओके केलं की चला दादा बसायचं आहे तर दादा बसायचे, पण पायलट कोण आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तपासल्याशिवाय दादा बसत नव्हते। हे मी त्यांच्यासोबत 10-12 विमान प्रवास जे काही आजपर्यंत केले त्या अनुभवावरून सांगतोय। आणि तिथे ज्यावेळेस स्पष्टीकरण आलं बारामती एअरपोर्टवरून की आता क्लायमॅक्स क्लिअर आहे, धावपट्टीवर विमान उतरू शकते, त्यामुळे आपल्याला टेक ऑफ घ्यायला अडचण नाही, तसंच दादा तिथे बसले आणि टेक ऑफ घेतल्या गेलं, दुर्दैवी घटना घडली। त्याच्यामुळे याच्या तळाशी फार मोठं षडयंत्र दिसते आहे, याची चौकशी झालीच पाहिजे। आणि महाराष्ट्रातला कार्यकर्ता, महाराष्ट्रातला सर्वसामान्य व्यक्ती हा प्रश्न विचारतोय आणि आम्ही हा लढा लढणार आहोत आणि या लढ्यात मी रोहित पवारांच्या सोबत आहे। अगदी अमोलजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।